ओम भूर्भुवस्वः तत्सद्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। मुंबई जगाच्या नकाशावरील एक महत्त्वाचे शहर. देशाच्या एकूण करांपैकी सुमारे 60% कर केवळ मुंबई देते. शहराचे जीवन प्रचंड धावपळीचे. शहर जगविण्यासाठी अनेक छोटे छोटे घटक इथे सातत्याने कार्यरत असतात. इथल्या जगण्यात अनेक गोष्टी बऱ्याच वेळा दुर्लक्षित होतात. आपण काही मुद्दामून करीत नाही, पण अनवधानाने. हल्लीचे जगणेच इतके कठीण झाले आहे की सामान्य माणूस EMI, नोकरी, व्यवसाय, सत्संग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून पडलाय. मग नातीगोती, मदत, मैत्री ह्याकरिता तो वेळ काढणार कुठून? अहो, त्याचे स्वतःचेच प्रश्न इतके आहेत की दुसऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला त्याला वेळच नाहीये. पण आता तो वेळ काढायला हवाय. कारण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारिता, सामान्य लोकांना आणि पत्रकारितेला जोडणारा घटक वृत्तपत्र विक्रेता हा ओरडून ओरडून त्याच्या प्रश्नाकडे तुमचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय. ऊन, पाऊस, दिवस रात्र, सुखदुःख यांची तमा न बाळगता हा विक्रेता थोर पत्रकारांइतक्याच त्यागी वृत्तीने आणि पोटाला चिमटा काढून सातत्यानं जगत असतो. ज्याला तुम्ही चौथा स्तंभ समजता लोकशाहीचा, त्या वृत्तपत्राला वाचकांच्या हातामध्ये नेऊन ठेवण्याचं जबरदस्त कार्य हा वृत्तपत्र विक्रेता अनेक संकटांना तोंड देऊन करत असतो. सकाळी 3:30 वाजता उठून लाईनवरच्या मुलांना फोन करून उठवायचं, सप्लिमेंट भरायच्या, प्रत्येक घराचा घर क्रमांक आणि त्या घरातील पेपर लक्षात ठेवायचा. ही सारी कामं पहाटेच्या अंधारात कुणाचीही झोपमोड न करता हा विक्रेता अखंड करीत असतो. वडिलांपासूनचा व्यवसाय आहे. आता सर्वप्रथम म्हणजे काय माहिती आहे, BMCने आम्हाला स्टॉल द्यावी ही आमची मागणी धरलेली होती, उठाव केलेला होता. वृत्तपत्र विक्रेता हा फेरीवाला नाही. मुंबईच्या डबेवाल्यांचे व्यवस्थापन, त्यांचे वितरण, त्यांची शिस्त
यांची चर्चा जागतिक स्तरावर पोहोचली. पण त्याच स्वरूपाचं काम कितीतरी मोठ्या प्रमाणावर रोज अचूकपणे करणाऱ्या वृत्तपत्र वितरकांच्या कामाची दखल मात्र अजूनही घेतली जायची. हा धंदा करायचा म्हणजे एक तपश्चर्यासारखी आहे. रोज पहाटे 3 वाजता उठायला लागतं. काही जरी असलं तरी सुद्धा पहिले पेपर पोचवल्याशिवाय मग दुसरं कुठेही कार्य करता येत नाही. 20 वर्षानंतर म्हणजे का आमच्याकडे 5वीतला ते 4थीतला मुलगा पहिला पेपर टाकायचा. ते 2-2, 3-3 बिल्डिंग पेपर टाकायचा. पण आता अशी एक पेपरचे वजन वाढलं आहे. पाव किलो वजन वाढलं आहे. तर आम्हाला आता पेपरचा मुलगा जर ठेवायचा झाला तर त्याला 50 किलो बाबा त्याची इंटरव्ह्यू घ्यायला लागते की 50 किलो बाबा तुला उचलता येईल काय, अशी परिस्थिती झाली. बदल म्हणजे का आम्हाला एकच मागणी होती स्टॉल द्यावा. ऊन आहे, पावसकर आहेत, आम्हीच धो पडतात, पेपर भिजतात. पुढच्या पिढीला हा धंदा नको आहे. हा धंदा पुढच्या पिढीला का नको? सकाळी उठावं लागतं, धावपळ. घरात एखादं कोण मेलं तर तिथे ठेवा आणि पेपरला धावा. माझी आईचा धंदा होता पण ती ऑफ झाल्यामुळे आता मी सांभाळते सगळं. कुठलीच चॉईस नाही, काही असलं तरी. पण माझी 10वीची परीक्षा होती तेव्हा पण मी यायचीच आणि आता पण येतेच. लाईन इथे पेपर घेऊन भरून लाईन टाकून मग मी परीक्षेला जाते. मुंबईचा डबेवाला जर अन्नदाता असेल तर मुंबईचा पेपरवाला हा ज्ञानदूत आहे. संघटनेनं स्थापन करण्याचं कारण आहे की ज्यावेळी लोकांना काही सुविधा मिळत नव्हत्या त्यावेळी मुंबईमध्ये 10-15 डेपो होते. आज आम्ही संघटना निघाल्यावर आम्ही मुंबईमध्ये संबंध मुंबईमध्ये 85 डेपो काढले. कमिशनवर न भांडता वृत्तपत्र विक्रेत्यांनी आणि वृत्तपत्र संस्थांनी एकमेकाशी व्यवस्थित चर्चा करून जशा प्रत्येक प्रोडक्टच्या किमती महिन्याला, 2 महिन्याला, 6 महिन्याला, वर्षभराने वाढत असतात तशा वृत्तपत्राच्या किमती सुद्धा प्रत्येक 6 महिन्याला वाढतील अशा पद्धतीचे करार करून आपला व्यवसाय जास्तीत जास्त त्याच्यातलं उत्पन्न कसं वाढेल यासाठी वृत्तपत्राची किंमत वाढणे हा एकच पर्याय मला वाटतो. प्राइस तफावतमध्ये कसं आहे की आज आपल्याकडे जो वाचक आहे तो कंटेंट न बघता प्राइसच्या बद्दल जास्त कॉन्शियस झालेला आहे. म्हणजे किंमत वाढली की तो पेपर बंद करतो किंवा कमी पैशामध्ये असेल तर तो पेपर विकत घेतो. तो एक प्रकार आहे. आणि दुसरं कुठेतरी कंपन्या आणि वृत्तपत्र विक्रेता ह्या लोकांनी एकत्र येऊन ह्याच्यावरती काहीतरी मार्ग काढला पाहिजे. पहाटे 4-5 नंतर मुंबईच्या सर्व रेल्वे स्थानकांबाहेर प्रचंड लगबग सुरू असते. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांचे गठ्ठे सोडवणं, एडिशनच्या आत पुरवण्या टाकणं, लाईन प्रमाणे पेपर काढून ते लावून घेणं ही कामं सुरू असतात. त्यानंतर अवघ्या 1-2 तासात लाखो प्रती लोकांच्या घरोघरी पोचतात देखील. मुंबईच्या या ज्ञानदूताला मी जाणतो. तुम्ही याला ओळखता का?